नियम सर्वांसाठी बंधनकारक असतील याची नोंद घ्या। आज मात्र सर्वच दिग्गज पाहायला मिळतील। बाला धानवे सर यांना सुद्धा आपण खेळताना पाहू आणि लेजंड खेळाडू नरेश गायकवाड यांना सुद्धा खेळताना आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये। विनोद पाटील नेरे, नयन थली, किशोर घरत, सचिन घरत सर्व खेळाडूंना दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा संघ आणि सर्व एकमेकाच्या विरोधामध्ये आज मात्र ही संकल्पना अंमलात आणली आणि या संकल्पनेला प्रात्यक्षिक निर्देश घरत चिरले आणि त्यांना साथ देतोय तो मात्र नवीन फलंदाज संतोष मदने सर। ज्या संतोष मदने सरांची फलंदाजी आणि निर्देश घरतची फलंदाजी बहरली आणि एक महत्वाचा नियम आहे, सर्कलच्या आतमध्ये 2 प्लेयर एक कंपल्सरी असतील याची नोंद घ्या। तर आमचे मित्र प्रकाश ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालेलं समालोचक मित्र, आपलं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून। तर स्पर्धेला करूया सुरुवात। आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ। चौथ्या दिवसाची सुरुवात। आज मात्र सुंदर असा दिवस, काल मात्र अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि आज मात्र सुंदर असा दिवस। प्रत्येक ठिकाणी हरिनाम सप्ताह चालू आहेत आणि त्यामध्ये हे मात्र 5 दिवसीय कुंभमेळा, पावसाळी क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटचा पूर्ण जुनून आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये। वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय तो मात्र सचिन घरत। पहिला सामना पाहायला मिळतोय, 5 षटकांचा सामना असेल, 5 गोलंदाज आपणास वापरावे लागतील। 30 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर उभा करतोय तो मात्र प्रथम फलंदाजी करताना प्रियांश नावडे संघ आणि त्यांना कशा प्रकारे रोखून ठेवतोय तो मात्र साईश 11 नेरे संघ। दमदार नेतृत्व, दमदार व्यक्तिमत्व, दमदार कर्तृत्व आणि त्या कर्तृत्वावर सर्व काही वाहून देणारा, श्रीमंतीचा माज न ठेवणारा असा आमचा अध्यक्ष, तुम्हा सर्वांचा सर्वांचा लाडका अध्यक्ष संजय भाई पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपलं सहर्ष स्वागत। तर पहिल्या सत्रासाठी आम्ही बोलतोय तो मात्र प्रकाशजी ठाकूर आमचे मित्र आणि पाहुणे समालोचक यांच्याकडे पहिल्या सत्रासाठी। तर सुरुवात तुम्ही करावी। तर वली पुन्हा एकदा सामना सुरुवात। सचिन घरत यांच्या हातामध्ये चेंडू, तर सलामीचा फलंदाज पत्करकांना गाड घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय संतोष मदने। निर्देश घरत आणि संतोष मदने असे 2 फलंदाज। तर गोलंदाज राईट हँड गोलंदाज सचिन घरत। चौथ्या दिवसातील पहिल्या चेंडूचा श्री गणेशा 25 मिनिटाचा कालावधी असेल। पहिला चेंडू चपराक लागली जाते पॉइंट क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक मात्र नाही तिकडे आणि चेंडू आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि रबर बॉलची स्पर्धा आहे। सिक्सर कंपनीचे चेंडू वापरण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये आणि जसा चेंडू बॅटला मिडल झाला तर मात्र सीमारेषेचा वेध घेतो आणि या मैदानावर 60, 59, 84 अशा धावा झालेल्या आहेत, पूर्ण रेकॉर्ड आहे। तर पाहूया पुन्हा एकदा सचिन घरत याच्या षटकातील पुढचा चेंडू धावपळकर धावा लागला तर फक्त 2। क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडेसे बदल करतात साईश 11 नेरे संघाचे खेळाडू। फलंदाजी मात्र तडकेबंद आहे दोन्ही संघामध्ये, विस्फोटक खेळाडूंचा भरणा। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, कव्हर पॉइंट क्षेत्राकडे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय। आला हा चौथ्या दिवसातील पहिला चौकार निर्देश घरतच्या बॅटमधून। धावा झाल्यात तो मात्र टोटल धावा गणल्या जातात, ते मात्र 4 आणि 2 6 धावा धावफलकावर
पहिलं षटक प्रगती पटावर गोलंदाज सचिन, एका बाजूला आपण पाहतो कर्णधाराच्या भूमिकेमध्ये विस्फोटक खेळाडू तो मात्र किशोर घरात आणि दुसरा कर्णधाराच्या भूमिकेमध्ये विस्फोटक खेळाडू अजय कोली नावडे. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची इनरच घेऊन जातो. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय आणि मात्र आमचे मित्र ऐलेजी मात्रे उल्वे यांचे आगमन झाले. गौरी स्पोर्ट्स उल्वे विजयशेठ खारकर यांचा संघ आपल्याला खेळताना दिसेल. समर्थ कडू कॅप्टन आहेत त्या संघाचे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, दमदार अशी सुरुवात पाहायला मिळते. शांत संयमी खेळले प्रकाशजी ठाकूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या पावसाचं सावट पाहायला मिळतोय. पावसाने सकाळी हजेरी लावली. आता मात्र इथं धावांचा पाऊस किती पाडणार तर मात्र प्रियांश 11 नावडे संघ अगेन्स्ट सायन्स 11 नेहरू संघाच्या विरोधामध्ये. षटकातील पुढचा चेंडू सचिन खरेचा चेंडू आणि जसा चेंडू मिडल पडला तसा मात्र दिला तडाखा आला. ह्या पहिलाच घाणाघाती षटकार. संघाची धावसंख्या स्कोर गार्ड वर धावा झाल्यात. उमेशजी भैर आम्हाला माहिती कळवतील. आतापर्यंत 12 धावा, 12 धावा धावफलकावर. खेळपट्टीवर पाणी असल्या कारणामुळे ओलावा निर्माण झाल्यामुळे चेंडू मात्र वेगाने येतो आणि फलंदाजाला थोडीशी नामुष्की होते. पण इथे मात्र फलंदाज निर्दोष करत चोख आपलं काम करत आहेत आपल्या संघासाठी. अफलातून फलंदाजी सचिन घरत यांच्या षटकातील पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळून करतील निर्दोषी घरत. पुन्हा एकदा आता मात्र सर्वात लांबीचा फाईन क्षेत्राकडे भिरकावून दिला चेंडू आला. हा बॅट टू बॅट दुसरा षटकार. कोण रोखणार आहे वादल, कोण रोखणार ही झुंझुणारती तुफानी तलवार. आणि निर्देश करत यांना आर्यन ग्रुपचे सर्व समीर शेठ यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. आपलं सरसे स्वागत. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. सचिन घरत याची गोलंदाजी मात्र निर्दोष घरतने ओळखली आणि त्याच्यात चोखपती उत्तर पाहायला मिळालंय. 2 षटकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलत की स्क्वेअर मारा. टोटल संघाची धावसंख्या पहिलं षटक चालू असताना 19 धावा धावफलकावर बिनबाद. सुरुवात मात्र चांगली आहे प्रियांश 11 नावडे संघाची. पुन्हा एकदा सचिनचा पुढचा चेंडू. आता मात्र क्लीन बोल्ड बगबगी भागवत्री ब्रह्मास्ती ओमडसा मला अभरला एष्ट्या उद्ध्वस्त. पुन्हा एकदा फलंदाज मात्र तिफलाची बाद झालाय. पहिला हादरा प्रियांश 11 नावडे संघाला मिळालाय. तो मात्र गोलंदाजी करत असताना साईश 11 नेहरू संघ. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार सर सेनापती आणि संघाचा तारणहार खेळाडू मिडल ऑर्डरचा खेळाडू अजय कोली मैदानामध्ये. नावडे संघ आणि नावडे गाव याच्यातच सर्व काही दडलंय. कारण त्याच्यामध्ये खजिनदार आहे आमच्या कमिटीचे किरण शेठ खानावकर आणि एक लेजंड खेळाडू म्हणजे मार्गदर्शक जर कोण असतो तो मात्र लेजंड खेळाडू वय वर्ष 50+ असून सुद्धा अजूनपर्यंत फिटनेस मध्ये खेळ मात्र त्यांनी दडून ठेवलाय आणि भल्या खेळाडूंना मात्र त्यांनी शिकवलंय हाताला धरून. असे नरेजी गायकवाड त्या संघामध्ये आहेत. म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही. जसा संजय दादांचं मार्गदर्शन घेऊन सर्वच काम करतात ही कमिटी 40+ कमिटी संजय दादाच्या मार्गदर्शनामध्ये. आणि आज मात्र मान्सून ब्लास्टचे अध्यक्ष रत्नदीप पाटील आहेत. राकेश गोलंदाज राकेश घरत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अरंदा कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नयन फली चेंडू उचलेपर्यंत फक्त सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद प्रियांश 11 नावडे संघ 1 षटक आणि चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर गार्ड स्कोर झालाय 20 धावा धावफलकावर लागल्यात. धावा येणं अतिशय महत्वाचं दोन्ही संघासाठी.
कारण इथे मात्र गोलंदाजी चांगले होते, कारण पहिल्या सुरुवात मात्र निर्देश घरतने चांगली दिली होती, त्याला मात्र थांबवलंय राकेश घरत याचा पुढचा चेंडू. अजय कोहलीसाठी हा चेंडू पडला, बॅट द बॉल चेंडू खेळून काढला, स्वतः गोलंदाज चेंडूची पकड करण्यासाठी धावतोय आणि इथे मात्र एक धाव, पूर्ण संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1 षटक आणि त्यांच्या समाप्तीनंतर 21 धावा धापडकावर. अतिशय सुंदर असं गुणलेखन ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय रायगड क्रिकेट समाजक असोसिएशनचे गुणलेखक प्रमुख उमेशजी भोईर यांच्या माध्यमातून. सामन्याचं पूर्व कव्हरेज पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतं संदीपजी वास्कर अँड किरण दलवी, केतन दलवी आणि सर्व टीम. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय, चेंडू मात्र भिरकावून दिलाय, दमदार 6 धाब्यांसाठी आला हा षटकार. षटकाच्या सामन्यात संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली, स्कोअर कार्ड वर स्कोअर झालाय आतापर्यंत 1 गडी बाद 27 धावा. मधुकर पाटील दादांचं आगमन, आपलं सहर्ष स्वागत. प्रकाशजी ठाकूर या मैदानावर दिग्गज भरपूर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील, एकापेक्षा एक सरस असे खेळाडू. आज मात्र आपण खेळाडूंचा भरणा पाहणार आहोत. तर राकेश घरत याचा पुढचा चेंडू संतोष मधण्यासाठी भरतोय. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट, स्वतः गोलंदाज चेंडूची पकड करण्यासाठी धावतोय. 1 दुहेरीमध्ये 2 धावा, इझी कंप्लीट. फेकी मात्र चांगले झाले होते, थ्रो मात्र अतिशय अचूक. सन्मान्य आदरणीय श्री उपाध्यक्ष नानाजी दिवेकर साहेबांचं आगमन, आपलं सहर्ष स्वागत. बॅकअप चांगला मिळालाय, त्याचा फायदा मात्र मिळतोय प्रियांश 11 नावडे संघाला. ओव्हर थ्रो झालाय, परंतु धाव घेण्याचा मोह नव्हता. संघाची धावसंख्या लवकर लागतोय 32 धावा धापलकावर. दुसरा षटक चालू आहे. आपण प्रोफेशनल पंच पाहतो, द्वारकानाथ चोरगे, बिलवली आणि जीवन गावन वाघिलीवाडा असे पंच. उलटा चेंडू आणि इथे मात्र जोरदार अपील, परंतु अपील मध्ये उत्साह कमी. पंचाने अपील उचलून दिली नाही, परंतु सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला, तर मात्र 1 गडी बाद 32. गोलंदाजीचं विश्लेषण पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये दिल्या 13 धावा, टोटल धावसंख्या 32, 1 गडी बाद. प्रियांश 11 नावडे संघ. आता मात्र पाहूया वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक कोण घेऊन होतंय. आता मात्र पावसाच्या सरी, किती पाऊस आला तरी मात्र सामना थांबणार नाही, कारण पावसाळी स्पर्धा आहे. सलग 3 दिवस उन्हाचा सावड होता, पण आज मात्र मान्सून ब्लास्ट मध्ये पावसाची हजेरी लागलेली आहे. गोलंदाज बाला धानवे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. सर्व कमिटी मेंबर्स आपण पाहतोय, दमदार व्यक्तिमत्व पाहायला मिळाले. आणि इथे मात्र 3 वाढदिवस, 3 बर्थडे आम्ही सेलिब्रेशन केलेले आहेत. पहिला बर्थडे साजरा झाला वासिष्ठ भोईर यांचा, जीवन गावण यांचा. युवा उद्योजक आशीर्वाद पवार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम सर. पाणी बिना जीवन अधुरा आहे आणि हे पाणी पाजण्याचं काम वासिष्ठ भोईर आणि विकास शेटकेनी यांनी केलेलं आहे. आम्हाला कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय बाला धानवे सर यांच्या हातामध्ये चेंडू आणि समोर फलंदाज कर्णधार कसा असावा त्याची प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. तो मात्र अजय कोहली आणि त्यांना साथ देतोय तो मात्र संतोष मधने. सलामीला आलेला फलंदाज संतोष मधने. निर्देश घरतने सुरुवात मात्र चांगली दिली होती, परंतु त्यांची खिली थांबवलेली आहे. पुन्हा एकदा बाला धानवे यांचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा गुड नॉट एक तमाशा देख आणि चेंडू जातोय फाईल्ड क्षेत्राकडे. हा म्हणता थोडासा थांबलाय मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय पीएस 11 संघाला.
संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर धावपडता धाव लागल्यात 34. बाला धनवे 50+ आहेत परंतु त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहिलं तर असं वाटत नाही. जबरदस्त फिटनेस आणि ह्या फिटनेसचा खेळ आहे, हार्डवर्क. पुढचा चेंडू पॅड प्रचंड वेध घेणारा चेंडू परंतु नॉर्मल कट बॅट कट पाहायला मिळतो आपल्याला. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहूया. बाला धोनी मात्र कमबॅक करून देतात का या षटकामध्ये. पुढचा चेंडू पाहूया. सेफ शॉट पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज चेंडूची पकड करतात. संघाची धावसंख्या पुढे सरकली 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 36 धावा धावफलकावर. तिसरे षटक प्रगतीपटावर आहे बाला धनवे यांचं. 50+ चे गोलंदाज. पुन्हा एकदा स्ट्रेट टू द ग्राउंड अराउंड द कार्पेट. इथे मात्र एक धाव तर पूर्ण केली, दुसरीसाठी प्रयत्न परंतु सुंदर क्षेत्ररक्षण सचिन घरत यांचं पाहायला मिळालंय. सरळ चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये फेकलाय. थ्रो मात्र कलेक्ट झालाय आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. PH11 नावडे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 37 धावा. बाला धन्मे यांचा पुढचा चेंडू संतोष मध्येसाठी पडतोय. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची इनरेज घेऊन जातो यष्टीरक्षकाच्या मागे थर्डमॅन रिजन मध्ये आणि एका धावेने संघाची धावसंख्या दाखवायला लागतोय ती मात्र 1 गडी बाद 38 धावा. स्कोर वाढव. अतिशय दमदार अशी सुरुवात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि इथे मात्र बघूया आणि झेल झालाय जमिनीला दान. मिळालाय फलंदाजाला जीवनदान. या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे उचलेल तो मात्र पाहायला मिळेल. डॉक्टर सागर मयेकर सरांचं आगमन झालेलं आहे. तसेच आमचे पोलीस बंधू आणि मित्र विनोदजी भूर त्यांच्या समेत नाना दिवेकर आणि माऊली प्रसाद संघाचे टीम मेंटर आणि प्रवीण भाऊ पाटील यांचे बंधू पंकजजी पाटील साहेबांचं आगमन सहर्ष स्वागत. नाना पवार तसेच आमचे नाना दिवेकर पंकजजी पाटील विनोदजी भूर पोलीस बंधू महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारी सर्व मंडळी आज मात्र एकत्र आलेले आहे. पुढचा चेंडू इथे मात्र बघा फक्त टायमिंग जज केलं आणि क्षेत्ररक्षक येतोय परंतु वा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 40-11 नेहरू संघाचा इथे मात्र फेकी खराब त्याचा फायदा मात्र मिळतोय का पाहायला मिळेल परंतु नाही. अशा प्रकारे संघाची धावसंख्या दाखवायला लागतोय ती मात्र 41. 1 बाद 41. PH11 नावडे तिसऱ्या षटकातील गोलंदाजी मात्र जबरदस्त पाहायला मिळाली आहे. आपलातून गोलंदाजी. चौथं षटक त्याला सुरुवात झालेली आहे. चला नेक्स्ट टीम आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. पुढचा सामना असेल गौरी स्पोर्ट्स उल्वे विपक्ष माऊली प्रसाद सुकापूर. फुलटा चेंडू अजय साठी दिलाय आणि मात्र फुलटा से फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमा पार आलाय. षटकार दमदार खेळ. ज्या फलंदाजाचा सोडला होता झेल आणि त्याने दाखवलाय दमदार खेळ. स्कोर गाडीवर स्कोर झाला उमेशभूर. चेक केला जातो नाना दिवेकर आणि भाऊ डिसिजन पेंडिंग आहे. आणि इथे मात्र पंचांनी
तिसऱ्या पंचाने लोभा दर्शवला म्हणजे पुढचा चेंडू असेल मात्र फलंदाजासाठी सुवर्ण संधी टोटल या चेंडूवर 7 धावा आणि पुढचा चेंडू फ्री फलंदाजाला देऊ नका मोका समोर गोलंदाज पाहून बिंदास ठक ठक ठोका आता हा चेंडू फ्रीचा चेंडू स्कोर कार्ड स्कोर झाला 47 धावा धापलकावर पुढचा चेंडू षटकात येईल पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया पण तो सेफ शॉट पाहायला मिळालाय एक तर पूर्ण झाली दुसरी देखील पूर्ण अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाज किशोर स्वतः कर्णधार पाहूया कॅप्टन टू कॅप्टन वाह प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न काय चेंडू पडला होता काय वेग होता चेंडूला काय व्हेरिएशन होतं काय गती होती अप्रतिम जबरदस्त गती परिवर्तन केली किशोर घरत कॅप्टन टू कॅप्टन गोलंदाजी दोन्ही दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आज मात्र आले तर हा दुसरा पुकार असेल गौरी स्पोर्ट्स ओलिया संघाचा कर्णधार आणि माऊली प्रसाद सुकापूर संघाचा कर्णधार आपणास दुसरा पुकार असेल की आपण डिस्कस प्रदान करून टॉससाठी संपर्क करा कर्णधार समर्थ कडू तर स्कोर कार्डवर स्कोर झालाय आतापर्यंत 51 धावा धावफलकावर लागल्यात पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला अराउंड कार्पेट पुन्हा एकदा मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतो स्वतः गोलंदाज चेंडूची पकड करतोय अफलातून गोलंदाजी अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आज मात्र सर्व खेळाडू जे शेवटचा चेंडू शेष असेल या षटकातील पुन्हा एकदा आता मात्र बीट होत आहे फलंदाज गोलंदाजीमध्ये करिश्मा करून दाखवलाय गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहतो उमेश भैर आम्हाला माहिती केली होती पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 19 दुसऱ्या षटकामध्ये 13 तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 13 टोटल 52 धावा धावफलकावर लागल्यात 5 षटकांचा सामना आहे आणि 5 गोलंदाज वापरले जातील पहिल्या दिवसापासून ही मात्र आपण नियमावली आपण अंमलात आणलेली आहे आणि टायमिंग आणि हा षटक संपल्यावर इनिंग ब्रेक मध्ये लगेच तास होईल म्हणजे इथे मात्र वेळेचं बंधन नाही प्रकाश ठाकूर नियम कडक आहे 40+ स्पर्धा शिस्तबद्ध खेळ अतिथी देवो भव येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान यथोचित मान सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमच्या कमिटीच्या उपस्थितीमध्ये केला जातो आणि गोलंदाज आपण पाहतोय हेमंत केणे गोलंदाज आलेत वैयक्तिक पहिलं सांगित शेवटचं हणामारीचं स्लोअरचं षटक सलामीला आलेला फलंदाज संतोष मध्ये अजूनपर्यंत क्रीजवर उपस्थित आहे आणि त्याला साथ देतोय तो मात्र अजय कोहली स्वतः कर्णधार फुलटा चेंडू मात्र चेंडू भिरकावून दिलाय आणि पंचांचा इशारा आहे नो बॉल टोटल या 5 धावा आणि पुढचा चेंडू असेल सुवर्ण संधी असेल फलंदाजाला 57 धावा धावफलकावर लागलेत शेवटचा षटक हाताळण्यासाठी आले पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा
पंच आमच्याकडे बोलत की स्वर मारा पाहायला मिळतोय अभंतर अतिरिक्त वाईट चेंडू त्याचा फायदा मात्र प्रियांश 11 नावडे संघाला होतोय सामना चालू आहे साईश 11 नेरे विपक्ष प्रियांश 11 नावडे चौथ्या दिवसातील पहिला सामना पुन्हा एकदा सुरेखरित्या चेंडू घेऊन काढला क्षेत्ररक्षक चेंडूची पकड करतोय एक धाव पूर्ण केली दुसरीसाठी प्रयत्न परंतु इथे मात्र बघा हातामध्ये चेंडू असताना सुद्धा आणि दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये अजय कोहली हे बाद झालेत रनअपच्या स्वरूपामध्ये दुसरा गडी बाद झाला प्रियांश 11 नावडे संघाचा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीप आलेत नवीन फलंदाज सुंदर अशी कामगिरी करावी लागेल कारण शेवटचं षटक आहे धावा मात्र धापडकावर लागल्यात आतापर्यंत आणि आता मात्र तडाखा दिलाय संतोष मदनेने आणि आला हा षटकार 7 धावेने संघाची धावसंख्या धापकार लागली ते मात्र स्कोर कार्डवर स्कोर झालाय 65 धावा धापकर लागल्यात सुंदर अशी सुरुवात प्रियांश 11 नावडे संघ करत असताना मी मगाशी म्हणालो होतो ज्या संघामध्ये लेजंड खेळाडू नरेश गायकवाड यांचं मार्गदर्शन घेऊन हा संघ उतरलाय परंतु पाहूया पुन्हा एकदा मैदानामध्ये चेंडूची पूर्तता केलेली आहे अप्रतिम खेळ सकाळच्या सत्रामध्ये काय सुंदर खेळली आणि पुन्हा एकदा विनंती करतोय माऊली प्रसाद सुकापूर संघाचा कर्णधार आणि गौरी स्पोर्ट्स उर्वे संघाचा कर्णधार हा षटक संपल्यानंतर लगेच पास होईल तर आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय थर्मल रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची पकड करतोय एक धाव पूर्ण केली दुसरी प्रयत्न की परमेश्वर इथे मात्र स्ट्राईक घेण्याचा मोह आवरला नाही आणि फलंदाज बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेजंड खेळाडू नरेश गायकवाड आणि दुसरे लेजंड खेळाडू आमच्या इथे आले पारगावचे उत्कृष्ट डावखोर गोलंदाज संजय पाटील आज पारगाव गावचा दबदबा पाहायला मिळेल कसा वाहतोय झरा इथं पारगावचा खेळ खरा पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आता मात्र सर्वात लांबीचा समाज कक्षाच्या वर्ण पाहायला मिळतो हा दमदार षटकार या 7 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली स्कोर गार्डवर स्कोर झाला आता मात्र आजच्या दिवसातील उच्चांक घातलाय तो मात्र तब्बल धावसंख्या 73 73 रन्स प्रियांश 11 नावडे पुन्हा एकदा संतोष मदने इथे मात्र पावसाच्या सुरू होतात तिथे मात्र धावांचा पाऊस पाडला जातो संतोष मदने सेवामीला आले फलंदाज मात्र शांत होते परंतु आता मात्र त्यांना सूर गवसला रायगडचा क्रिस गेल समर्थ कडूचं आगमन पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात रॉयल कलंबली संघाचा खेळाडू 38 धावसंख्या खेळतोय संतोष मदने सर जबरदस्त फलंदाजी वाह
पायांवरचा चेंडू सुद्धा फिरकावून दिला. काय जबरदस्त फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद द्यायला हवा. अफलातून फलंदाजी संतोषजी बदने सलामीला आले होते पण काय जबरदस्त फलंदाजी केली. खेळ मात्र निर्देश गरजने सुंदर सुरुवात दिली पण त्याच्या पावलावर पाव टाकत काय मात्र बॅटिंग केली अफलातून. या वयामध्ये सुद्धा ती धार आणि ती दशा आणि तोच जुनून पाहायला मिळाला. टोटल संघाची धावसंख्या धापुकार लागली. आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं 7 धावा दिल्या. पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये 13 आणि पाचव्या षटकामध्ये तब्बल 33 धावा करून काढल्या. टोटल संघाची धावसंख्या 5 षटकात समाप्तीनंतर 85 झाल्यात. 86 धावांचा टार्गेट असेल. 30 चेंडू 86 धावा. त्या धावा कशा प्रकारे गणल्या जातील, कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील तर ऐकूया, पाहूया. मी मात्र थांबतो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा. या चिडोला रायगड फोटोग्राफ मास्टर आयोजित मान्सून बाश दिमागदार चौथ्या दिवसाचा हा गाजलेला सोहळा. चला ताससाठी याचा माऊली प्रसाद सुकापूर आणि गौरी स्पोर्ट्स उल्वे समर्थक कडू आणि दुसरे कॅप्टन आपण पाहतोय संदीप पाटील पप्पू. दोन्ही एकाच तालुक्यातील खेळाडू आहेत, उरण तालुक्यातील. तर आपण लगेच ताससाठी संपर्क करा. तर बोलतोय पुन्हा एकदा आमचे मित्र निवेदक समालोचक आणि सचिव प्रकाशजी ठाकूर तिथून यांच्याकडे. O2 प्रकाश ठाकूर सर. मॅन ऑफ द सिरीज ची आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करणारे नेहा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रामशेठ घरत वरचवणे यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि परशुरामजी कोहली एक वरिष्ठ खेळाडू त्यांना घेऊन येत आहेत. आपलं सरसे स्वागत. O2 प्रकाशजी ठाकूर सर. धन्यवाद सागर पाटील. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भरवण्यात गेलेल्या ह्या रायगड 40+ मास्टर मान्सून ब्लास्ट 2025 या भव्य दिवस स्पर्धेचं असं आयोजन. आजचा हा 4था दिवस आणि हे थरारक सामने आपल्याला या मैदानात पाहायला मिळतील नानोबाच्या पारगावच्या मैदानावर. तर शेवटचा कॉल असेल समर्थक यांच्यासाठी. आपण लवकरात लवकर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. चला लवकर लवकर या समर्थकडू, वेळ दौडू नका. खूप मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि भव्य दिव्य असं दैदिप्यमान असं आयोजन या ठिकाणी या मैदानावर. अनेक मोठमोठे मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील अर्थातच बॉस यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. अनेक पाहुणे मंडळी त्यांच्या समवेत आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. माझ्या समोर जोडलं गेलेलं तर रायगड समालोचक असण्याचे एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून त्यांची गणती केली जाते आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या स्कोररची या ठिकाणी माझ्या समवेत स्कोरेटर म्हणून उमेशजी भोईर, त्याचबरोबर पीटीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. आमचे परममित्र संदीपजी वास्कर साहेब आणि त्यांचे साथी सहकारी किरणजी दळवी, केतनजी दळवी सातत्याने अनेक व्यासपीठावर आम्हाला ते भेटत असतात आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं प्रेक्षकांना. यापुढील सामना होतो गौरी स्पोर्ट्स उल्वे वर्सेस माऊली प्रसाद सुकापूर या दोन संघांमध्ये एक मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. 40+ मॅचेस आहेत. 40 पार केलेल्या अनेक गावातील खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खेळतील. एक नवीन प्लॅटफॉर्म असेल 40+ खेळाडूंसाठी. चेंडू फेकून द्या, चेंडू द्या. अनेक दिग्गज खेळाडू ज्याने अनेक मैदानं गाजवलीत, अनेक बक्षिसे जिंकलीत, मालिकावर असतील, मॅन ऑफ द मॅचेस असतील, सिरीज असतील, अनेक बक्षीस ज्यांनी जिंकली तेच एक दिग्गज खेळाडू, आयकॉन खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये. चला सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. नक्की चेंडू जर तुम्हाला चॉईस करायचा असेल तर इथे या, स्टेजवर या.
सलामीची जोडी जर कोण मैदानात जात असेल तर त्यांनी इथे स्टेज जवळ यायचं आणि चेंडू आपला चेक करून घ्यायचा आहे नक्कीच. आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण मराठीचा एक गोड आवाज जो ऐकलात मगाशी पारगावचा बुलंद आवाज मराठीचा सामना किशोर चेंडू या स्पर्धेला सुरुवात तर झालेली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अधिपूजावा गणपती धन्यती भारतीय संस्कृती 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन आजच्या या स्पर्धेला सुरुवात करतोय. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा घेऊन चालतं मैदानामध्ये. नानोबा पारगावचं हे मैदान अनेक स्पर्धा या मैदानावर घडत गेल्या. दिवसाच्या स्पर्धा असतील रात्रीच्या स्पर्धा असतील अनेक स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक स्पर्धेच्या माध्यमातून मी या ठिकाणी समालोचन केले. आजी मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी या सर्व आयोजकांचा आणि विशेष करून सागर पटेल यांचाही मी आभार व्यक्त करेन की त्यांनी मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. चला लवकरात लवकर सुरुवात करा. रबरी बॉलच्या ह्या स्पर्धा रायगड 40+ मान्सून मास्टर ब्लास्ट 2025 5 षटकांचे हे सामने खर तर पूर्वी पावसाळ्यामध्ये स्पर्धा होत नव्हत्या. आता मात्र अनेक ऋतूमध्ये स्पर्धा होत असतात या क्रिकेटच्या आणि क्रिकेटरांना मात्र या क्रिकेटची पर्वणी एक प्लॅटफॉर्म खेळण्यासाठी मिळतोय आणि त्याचा या ठिकाणी सर्व आनंद घेताना फायदा घेताना खरं तर भूतकाळामध्ये तारुण्यामध्ये ज्या प्रकारे क्रिकेट खेळायचे अजूनही तोच दरारा तीच दहशत तीच ताकद या ठिकाणी अनेक खेळाडूंच्या माध्यमातून बघायला मिळते. त्याच प्रकारचे षटकार त्याच प्रकारची गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण चांगली किपिंग या ठिकाणी बघायला मिळते आणि हजारोच्या संख्येने प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून पीटीच्या माध्यमातून दर्जेदार प्रक्षेपण पाहायला मिळते प्रेक्षकांना. पंचांच्या भूमी आपण बघतोय सातत्याने अनेक मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय कारण अनेक वर्ष ते क्रिकेट खेळलेत आणि अनेक वर्ष त्यांनी पंचांची कामगिरी पाहिली. असे एक उत्कृष्ट नावाजलेले पंच आदरणीय सन्माननीय श्री जीवनजी गावण साहेब वाघोलीवाडा आणि त्याचबरोबर द्वारकानाथ चोरगे साहेब बेलवली एक दिग्गज पंच या ठिकाणी मैदानामध्ये पंचांची कामगिरी पाहताना. खेळाडूंना विनंती असे की पंच जे निर्णय देतील त्याचा तुम्ही स्वागत करायचं आहे. कोणीही वादविवाद करू नका. एक मोठी स्पर्धा आणि तुम्ही मोठे दिग्गज खेळाडू आहात त्याच्यामुळे आपण विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून चला खेळायला सुरुवात. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आलेला आहे. गोलंदाज 12वा खेळाडू दोन्ही गणायचे. उमेश खानावकर गोलच्या मार्कवर 7-8 पावलांचा स्टार्ट घेऊन सामना करेल सचिन खरत एक उत्कृष्ट खेळाडू फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज. आरंभ प्रारंभ शुभारंभ मुळांब स्टार्ट टू गो. पहिला चेंडू फुटात पडला चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन केलाय तो यष्टरक्षक हातामध्ये. यष्टरक्षक मात्र चाणाक्ष चेंडू चांगला गॅदर करताना हा चेंडू मात्र जातो निर्धाव. धावसंख्या झाली 85 आणि 86 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुढील चेंडू हा डिफेन्स पद्धतीने खेळायचा प्रयत्न या ठिकाणी मात्र पंचांकडे मात्र या ठिकाणी अपील करतायत की LBW द्या पंच मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लेग बायचा इशारा पंचांचा जीवनगान सरांचा एक चाणाक्ष पंच म्हणून त्यांचं या पंचक्रोशीमध्ये ख्याती आहे नाव आहे आणि आज या ठिकाणी ते पाहायला मिळतात आपल्याला. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते गोलच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले. धाव मात्र 1 झाली बिनबाद 1 स्ट्राईकला गेला तो फलंदाज. पहिला चेंडू कानाखाती प्रहार केला बघू या ठिकाणी झेलू त्या चेंडू जाते सीमारेषा पार देऊन जाईल 6 धावांचा षटकार. आल्या आल्या आपली ताकद आपली दहशत आपला दरारा दाखवून दिला. चेंडूचा टप्पा हेरला आणि संपूर्ण ताकद त्या फटक्याला लावली आणि पहिल्या चेंडूवर मात्र 6 धावा मिळून देतोय. संघाचं खातं खोलतोय स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय हा फलंदाज अर्थात सचिन घरत. धावसंख्या झाली या ठिकाणी 3 चेंडू आणि 7 धावा. विकेट मात्र एकही नाही. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर पसरलेल्या डीपमध्ये. शॉर्ट चेंडूला मात्र कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अचूक लाईन प्लेन मध्ये गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि चेंडू मात्र
एसटीच्या हातामध्ये ग्लोव्ज मध्ये चेंडू आतापर्यंत फेकले गेले तर 4 उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. त्याच पद्धतीने चेंडू मात्र म्हणून खेळला मध्ये या ठिकाणी डिप्याकडून चेंडू जाताना चेंडू अडवत होते. या ठिकाणी पावसाळी स्पर्धा आहेत, मैदान मात्र थोडस चिखल झालेलं आणि गवत वाढलं, त्याच्यामुळे चेंडू किती जोरात मारला ट्रॅव्हल झाला खालून तरी चेंडूचा वेग मात्र या ठिकाणी कमी होत जातो. आणि अशा तऱ्हेने या 2 धावा मिळतात. 5 चेंडूची फेकी झाली, शेवटचा एक चेंडू शिल्लक याकडे दिला, म्हणजे पहिल्या षटकातील 5 षटकांचे सामने. 5 चेंडू आणि धावसंख्या झाली 9, बिनबाद 9. फुलटाच चेंडू मात्र या ठिकाणी उंच उंच मारला, या ठिकाणी लंगाचा क्षेत्र मात्र या ठिकाणी अतिशय सुंदर असा झेल. बॅक टू द पॅव्हलियन, पहिला गडी बाद, पहिला हादरा. आणि दीप याने अतिशय सुंदर असा झेल घेतलेला आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करताना दिसत नाही. खरं तर बघितलं तर आउटफील्ड खराब आहे, चिखल आहे, गवत आहे, कुठल्या प्रकारची जास्त घाई करताना दिसला नाही. आणि मात्र या ठिकाणी एक सफलता मिळवण्यामध्ये त्याचंही नक्कीच चांगलं योगदान आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावाला तर या ठिकाणी 1 बाद 9. माझी साथी स्कोरर रायटर, एक उत्कृष्ट स्कोर रायटर, आज बऱ्याच कालावधीनंतर त्यांची भेट झाली आणि त्या भेटीचा आम्हालाही खूप आनंद आहे. नवीन फलंदाज नयन थळी. अच्छा, चौथा दिवस बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू देऊन जाईल, 4 धावांचा चौकार. प्रयत्न खूप चांगले केले होते त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने, पण मात्र या ठिकाणी थोडीशी आउटफील्ड खराब त्याच्या कारणामुळे चेंडू मात्र काही अडवता आला नाही. संपूर्ण मैदानात आपण पाहतोय चिखल झालेला आहे, पावसाळी स्पर्धा आहेत, गवत वाढलेलं आहे, त्याच्यामुळे थोडस कसरत होते या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची. मात्र फायदा मात्र या ठिकाणी फलंदाजाला होता, त्याच्या संघाला होते. धावसंख्या या ठिकाणी 15. जवळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र या ठिकाणी मिडविकेटच्या रोखून मारायला 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गेलेला हा चेंडू बॅक टू बॅक दुसरा आलेला हा चौकार. क्या बात आहे, सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांचा मात्र या ठिकाणी इशारा चौकाराचा. द्वारकानाथ चोरगे आणि जीवनजी गावण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. धावसंख्येला आकार देण्याचं काम मात्र या ठिकाणी हे 2 फलंदाज करतात, अर्थातच या ठिकाणी किशोरजी घरत आणि नयन थळी. खर तर पीटीसी जर म्हटलं तर एक ब्रँड आहे या भागातील. पीटीसीच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार प्रक्षेपण आम्ही पाहिलंय. फक्त जर लाईट जर गेली तरच फक्त आपण प्रक्षेपण पाण्याचा थोडासा अडथळा येऊ शकतो, नाहीतर आपली कामगिरी मात्र चोख बजावताना दळवी बंधू संदीपजी वास्कर. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं ही आपली भारतीय परंपरा, उमेजी संस्कृती आणि आपण ते करतो. आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी नक्कीच स्वागत केलं जाईल. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. खरं तर या स्पर्धेत त्यांना रितसर आमंत्रण दिलं गेलं होतं आणि आमंत्रणाचा स्वीकार करून ते वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल मनापासून आभार, त्यांचा धन्यवाद. चला सुरुवात करूया, वळूया मैदानाकडे. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज बघतोय नरेश गायकवाड. आतापर्यंत चेंडू फेकले गेले तर 3. अतिशय सुंदर असा चेंडू. खरं तर तयारीमध्ये होता हा फलंदाज मोठा फटका मारण्याचा, पण चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि चेंडू वरच्या टप्प्यामध्ये राहिला आणि चेंडू मात्र गेलाय निर्धाव. धाव संख्या स्थिर. धावसंख्या या ठिकाणी झाली 19. लांबच्या क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी उभा होता, त्याला कुठल्या पण चेंडू अडवण्याची संधी मिळाली. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिडांच्या दिशेने मारलेला हा चौकार. चौकारांची भरसात या ठिकाणी पाहायला मिळते. जितके चांगले गोलंदाज तितकेच चांगले फलंदाज या ठिकाणी बघायला मिळतात. कारण 40+ मॅचेस आहेत. मी मगाशी म्हटलं होतं या सर्व स्पर्धकांनी आपला काळ जो गाजवला होता, अनुभव आहे त्यांच्याकडे. कुठला फलंदाज कशा प्रकारे खेळतो, त्याला कशा प्रकारची गोलंदाजी करावी हे प्रत्येक गोलंदाजाला माहिती आहे आणि प्रत्येक फलंदाजाला हेही माहिती आहे की कुठला गोलंदाज कशा प्रकारे आउटस्विंग करतोय, इनस्विंग करतोय, कुठल्या टप्प्यावर गोलंदाज करतोय हे त्यांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखतो आणि त्या प्रकारे आपला या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. धावफलकर या ठिकाणी धावा झाले. या
आणि हा एक मोठा फटका आणि या ठिकाणी 6 धावा मिळतात. क्या बात आहे, दर्जेदार या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. कधी चौकार तर कधी षटकार. मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करताना हे फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय किशोरजी घरत आणि नयनजी थळी. किशोरजी घरत वैयक्तिक 3 चौकार आणि 1 षटकारच्या सहाय्याने खेळतात. संघाची ताकद, संघाचा आधार स्तंभ जो असतो ती सलामीची जोडी असते आणि सलामीचा बल्लेबाज अजूनही किशोर घरत मैदानामध्ये आणि त्याची साथ देताना नयन थळी. नयन थळीला म्हणता आतापर्यंत एक संधी मिळाली, एकच धाव काढली, वैते एक या धाव संग्रह खेळते. अशा तऱ्हेने पंच पहिला चेंडूवर सिंगल होते. सिंगल ना, ओके. हा डॉट आहे, ओके. धावसंख्या झाली या ठिकाणी 28. थोडस कन्फ्युज होतं. दुसरं षटक संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच 12 चेंडूच्या फेकीनंतर धावफलकावर धावा लागतात. या ठिकाणी 28, उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी. 86 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी धावा झाल्यात. या ठिकाणी 28 आणि आता धावा हव्यात जिंकण्याकरता. म्हणजे 18 चेंडू मध्ये 58 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज कोण होते गोलंदाजच्या मार्कवर बघूया. संघाची एक जिम्मेदारी सांभाळताना कोण गोलंदाज? विक्रम पवार. विक्रम पवार एक उत्कृष्ट असं गोलंदाज म्हणून त्यांचं नाव आहे. अनेक मैदानामध्ये चांगले गोलंदाज करून त्यांनी चांगल्या भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गोल केल्यात. ज्याप्रमाणे एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो त्याचप्रमाणे तो क्षेत्ररक्षण असतो. म्हणजे महाभारतामध्ये अभिमन्यूला अडकवण्यासाठी चक्रव्यूह रचला होता, त्याचप्रमाणे या ठिकाणी चक्रव्यूह रचलं जाते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज मार्कर विक्रम पवार. स्ट्राईक ड्राइव्ह पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघूया. फलंदाजीमध्ये पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी चांगली फेकी होते आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद होते. आणि मला तर आनंदाचं वातावरण दिसतंय या ठिकाणी. नावडे संघामध्ये एक महान फलंदाज मात्र बागारी पलटताना दिसतोय, नयन थळी. खर तर जास्त संधी मिळाली नाही नयन थळीला. 2 चेंडूचा सामना केला. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव काढली आणि दुसऱ्या चेंडूवर एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी मात्र माघारी परतावं लागतंय. नक्की स्वतः थोडस नाखुश असतील. संघासाठी काय ते करावं म्हणून मैदानामध्ये गेला तर मात्र सर्व दिवस सारखे नसतात. प्रत्येक वेळ चांगला खेळ होत नसतो. नवीन फलंदाज नयन थळीच्या जागेवर राकेश घरत. पावसाळी स्पर्धा आणि पावसाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पावसाळी स्पर्धा पावसाचं आगमन पाहिजेच आणि पावसामध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धा अनेक ठिकाणी पाहतोय. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी या स्पर्धा खेळल्या जातात. त्यातीलच एक महत्वाची आणि मानाची मानली जाणारी ही रायगड 40+ ब्लास्टर मान्सून 2025 या स्पर्धा. रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन या ठिकाणी पाहण्यात होते. आणि बाजूला आपण पाहतोय एक आंतरराष्ट्रीय विमानतळ, अर्थातच स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावानं तयार होणार आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ. काही महिन्याच्या कालावधीनंतरच या ठिकाणी विमानाची ये जा उड्डाण या ठिकाणी केली जाईल. पंचांकडनं गाड घेताना नवीन फलंदाज राकेश घरत. हा अतिशय सुंदर असा चेंडू बाहेरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र सरळ गेला यष्टीच्या हातामध्ये. संपूर्ण ताकद त्या चेंडूला लावली होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॅटचं काही मिलन झालं नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर या ठिकाणी 2 बाद 28. पुन्हा त्याच पद्धतीने चेंडू मात्र आतली कडा लागून चेंडू मात्र मागच्या साईडला गेला या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. तत्पूर्वी मात्र चेंडू उचलून फेकतोय. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय हा फलंदाज. खरं तर एकेरी दुहेरी धावेने काम चालणार नाही तर मोठे फटकेबाजी करावी लागेल. कारण का उच्चांक आहे आजच्या दिवसातील. हा 4था दिवस चालू आहे. त्या 3 दिवसामध्ये 84 धावांचा उच्चांक होता आणि त्यातला आता 85 धावा काढल्या. म्हणजे 86 धावांचा खेळ आपल्याला संपवायचा या ठिकाणी. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. उंच मारलेला फटका. चेंडू विरोध घेतोय का सीमारेषा पारचा. चेंडू जातोय
कॉमेंट्री पक्ष डोक्यावरून मारलेला हा घणाघाती प्रहार सिक्सर. क्या बात आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी चालू होतो पण गोलंदाजीला खिंडार पाडण्याचं काम मात्र या ठिकाणी या फलंदाजाने केलंय. अर्थातच किशोर घरत यांनी सलामीला आलेला बल्लेबाज अजूनही मैदानामध्ये आपली ताकद मात्र दाखवतोय की मी अनेक गोलंदाजांना चांगलं खेळलोय आणि या ठिकाणी तुमच्या गोलंदाजीत मोठे मोठे फटके मारणार यातील मात्र शंका नाही. कारण मला पाठवलं गेले त्याच्यासाठी ह्या धावा पूर्ण करण्यासाठी आणि माझा खेळ जसा पहिला होता तसाच आजही आहे. संघाचा संगणक अर्थातच सर सेनापती क्रौदलन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पंचांचा इशारा. पंच मात्र दंडित करता ह्या चेंडूला एक अवांतर धाव मिळते आणि एक अवांतर धावने धावसंख्या पुढे सरसावचे. धावसंख्या या ठिकाणी 36. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 4 म्हणजे उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. 14 चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता. वरुण राजेचं मात्र जोरदार आगमन या ठिकाणी झालेलं आहे. यापुढील सामना होईल तो गौरी स्पोर्ट्स उरुळे वर्चेस माऊली प्रसाद सुकापूर या दोन संघांमध्ये एक मोठी लढत पाहायला मिळेल. सर्वच लढती मोठ्या आहेत, महान आहेत, कारण सर्व दिग्गज खेळाडू आयकॉन खेळाडू प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतात. काही खेळाडू तर असे आहेत की अनेक राज्य जिल्हा स्तरावर खेळत, राज्य स्तरावर खेळत, बाहेर देशामध्ये जाऊन आलेले आहेत आणि आपल्या गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव म्हणा, राज्याचं नाव. लवकरात लवकर चला, स्पीड अप पंच. चला, डोंट वेस्ट टाइम, हरी अप. लवकरात लवकर घ्या. चला, पाऊस दिवसभर राहणार आणि तुम्हाला पावसातच खेळावंच लागेल, कारण का या स्पर्धा आहेत, मान्सूनच्या स्पर्धा आहेत. कोणी वाट बघू नका एक पाऊस तर थांबेल आणि आपण खेळू. तुम्हाला तुमचा खेळ हा पावसामध्येच दाखवायचा आहे. नक्कीच नियमावली पंच आपल्याला सर्व माहिती आहे, त्याच्यामुळे नियमावलीचं पालन प्रत्येकाने करावं. नियमावली ही बंधनकारक असते, बांधून ठेवते. चला, उर्वरित शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. गोलंदाज मात्र आपण पाहतोय विक्रम पवार आणि फलंदाज आपण स्ट्राईकला आलेला पाहतोय किशोर घरत आणि सध्याचे स्थान देतोय राकेश घरत. ही घरत बंधू अशी जोडी मैदानामध्ये. हा फुटपाथ पद्धती चेंडू क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लॉंग स्ट्रेटला गेलेला या ठिकाणी. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी धावतोय. एक धाव पळून काढली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गचाळ असं क्षेत्ररक्षण होतंय. नॉन स्ट्राईकचा फलंदाज मात्र धावलेला आहे आणि स्ट्राईकचा फलंदाज मात्र थोडासा काही थांबला होता आणि एकच चांगला रनिंग द बिटवीन, चांगला कॉल दोघांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय. नो बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी आणि अगदी योग्य निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे आतापर्यंत. पंचांचा थर्डमॅनचा आपला इशारा आलेला बघूया. नक्कीच नो बॉलचा इशारा. नो बॉल आहे की नाही हे चेक करायचं आहे नक्कीच. योग्य निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. या ठिकाणी पाहायला जाते लाईव्ह चेंडू नो आहे की नाही ते. पंचांनी मात्र या ठिकाणी नो दिलेला आहे. बघूया आता योग्य निर्णय काय आहे तो. खर तर एका योग्य निर्णयासाठी हा खेळ थांबलेला आहे. निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. नो बॉलचा इशारा, योग्य निर्णय पंचांचा, अगदी योग्य निर्णय. मी मगाशी म्हटलं ते नावाजलेले पंच आहेत, पंचक्रोशीमध्ये त्यांचं नाव आहे, ब्रँड आहे आणि मोठ्या मोठ्या स्पर्धा असल्या की मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हे मोठे पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि नो बॉलचा इशारा दिला होता, खरं तर यष्टरक्षकाने अपील केलं होतं. अपील मात्र या ठिकाणी फटाळलं जाते आणि नो बॉलचा इशारा.
हा विकेट बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोठा फटका चेंडू जाते पुन्हा एकदा 6 धावांसाठी मैदानाच्या बाहेर फ्रीचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी उचलला गेलाय आणि 6 धावा देऊन जातोय. धावसंख्या या ठिकाणी झाल्या आहेत 45. 41 धावा हव्यात. 13 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 41 धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे नेरे संघाला. 13 चेंडू आणि 41 धावा. कधी षटकार कधी चौकार अशी दरमजल करताना हा संघ नेरे संघ आणि हे खरं तर स्तुती करावी तेवढी करमत किशोर घरत याची. चेंडू द्या नवीन. स्क्रीजवर मात्र चिकटून राहिलेला आहे. एखादा फेविकॉलचा जोड असताना त्याचप्रमाणे मैदानामध्ये चिकटून राहिलेला आहे. त्याला हा सामना जिंकायचा आहे. प्रत्येक संघ हा जिंकण्यासाठीच मैदानात उतरतो पण कधी कोणी कोणी हरतो तर कधी कोणी जिंकतो. पण खरा जिंकतो तो मात्र क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेटला मात्र कोणी हरू शकत नाही. चला सुरुवात करा लवकरात लवकर. चेंडूची पाहणी करा. 13 चेंडू मध्ये 41 धावांच्या होता. तिसरा षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकायचा बाकी आहे तो विक्रम पवारच्या कोट्यातील. राकेश घरत मात्र आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला. एकच धाव काढता आली आणि किशोर घरत त्याचे षटकार चौकार नक्कीच धावा त्याच्या मोजल्या जातील. 10 चेंडूमध्ये 30 धावा काढल्या त्यांनी. हा सुंदर असा चेंडू पहा. पुन्हा एकदा विकेट टाकण्याचा प्रयत्न LBW चा अपील केला होता आणि पंच मात्र या ठिकाणी अचूक असा निर्णय देत आहे आणि हा महान फलंदाज मात्र माघारी परततोय प्रणय बॉक्स मध्ये. सागर या आपण इकडे व्यासपीठावर या. सागर पाटील
एक क्रिकेटमध्ये खेळामध्ये याच्यावर रंगत आलेली आहे आणि धावांचा मात्र या ठिकाणी पाऊस पडताना दिसतो. या ठिकाणी किशोर घरत बद्दल जर सांगावं तर किती कौतुक करावं तेवढं कमीच. संघाचा एक आधारस्तंभ संघ सेनापती सर सेनापती ढाण्या वाघ अजूनही मैदानामध्ये उपस्थित. स्ट्रेट डाय मारला हा एक फटका, अतिशय दैदिप्यमान सुंदर असा फटका. दोन क्षेत्रक्षक मात्र त्या चेंडू मागे धावता, एक धाव पळून काढतो तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी मात्र थोडीशी गचाळ होते आणि मात्र चेंडू मात्र सरळ विसावतो यष्टकच्या हातामध्ये. तत्पूर्वी मात्र चितेच्या वेगाने चपलाईने ह्या फलंदाजाने 2 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केल्यात. 7 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. धावफलकावर धावा लागल्या गेल्या आतापर्यंत 61, म्हणजे 6वं दशक पार करताना हा नेरेस संघ, एक पनवेल तालुक्यातील नावाजलेला संघ, दोन्ही संघ आपण पाहतोय. पनवेल तालुक्यातील नावडे संघ आणि नेरेस संघ अनेक मैदानामध्ये एकमेकांविरुद्ध ते खेळलेत आणि आजही या ठिकाणी अनेक गावातील खेळाडू एकत्रित येऊन या ठिकाणी या संघाच्या माध्यमातून एकमेकांविरुद्ध खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. क्रिकेटचा रंगत या ठिकाणी, क्रिकेटचा रंग वाढताना एक मादक सौंदर्य या ठिकाणी क्रिकेटचा पाहायला मिळतं आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडू मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. या ठिकाणी क्षेत्रक्षक मात्र डीप मधला धावत आलेला या ठिकाणी. तत्पूर्वी मात्र दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. दुसरी धाव अगदी सहजरित्या, चांगला कॉल दोघांचा एकमेकांना, चांगली रनिंग द बिटवीन, आणि हीच खरी साथ महत्वाची असते. एकमेकांना दिलेला कॉल आवाज हे प्रत्येकाने ओळखलं तर नक्कीच एकाच्या 2, 2च्या 3 किती धावा निघू शकतात, फक्त साथ महत्वाची असते. धावफलकावर धावा त्याला या ठिकाणी आता 63, म्हणजे उर्वरित शेवटचं षटक शिल्लक, म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, कोण ही जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेईल, कोणाच्या खांद्यावर ही जिम्मेदारी टाकली जाईल आणि यशस्वीरित्या पार पडेल. या षटकामध्ये कमीत कमी धावा जेवून गोलंदाज आपल्या संघाला विजयी करतो की या षटकामध्ये जास्तीत जास्त मोठे फटके मारून हा सामना एक हाती जिंकण्याचा नेरे संघ प्रयत्न करतो का ते आपण पाहूया. नावडे वर्सेस नेरे या संघांमध्ये चाललेला हातच्या दिवसातील 4थ्या दिवसातील हा पहिला सामना आणि संपूर्ण धावसंख्या झाली 63. 23 पाहिजे, 23. 6 चेंडू मध्ये 23. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आलाय दीप. दीप म्हणजे दिवा, उजेड, आणि दीप खरं म्हणजे एका आशेचा किरण. या आशेच्या किरणाकडे आता नक्कीच सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. बघूया आता दीप कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 धावांचं आव्हान. क्षेत्ररक्षण मात्र दूरवर पसरलेलं गेलेलं आहे बाउंड्री लाईन च्या क्षेत्रामध्ये. चला सुरुवात करा. खरं तर उशीर झालाय, नियमानुसार उशीर होतोय. चला वेळ दौडू नका. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. एक रंगतदार प्रेक्षकांच्या भेटीला या ठिकाणी मैदानावर रायगड 40+ मान्सून ब्लास्ट 2025 च्या या भव्य स्पर्धेचं असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर दीप आपल्याला पाहायला मिळतोय. हा अतिशय सुंदर असा वेगवान असा चेंडू, शॉर्ट चेंडू या ठिकाणी. एक धाव दुसरा गाण्याचा प्रयत्न होता का बघूया. या ठिकाणी खरं तर पंचांकडे अपील केलं जाते, फलंदाजांकडे लक्ष नाही कोणाचं. फलंदाज मात्र म्हणतो तू धाव 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 घेऊया. खरं तर बेल्स पडले असते तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये जर हा फलंदाज बाद झाला असता, पण बेल्स मात्र स्टंप वरती स्थिर आहेत. चेंडू मात्र स्टंपला लागला होता, पण नियमानुसार जर बेल्स पडली तरच हा फलंदाज बाद होऊ शकतोय. चला 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 चालू करा. चला वेळ, खरं तर वेळ झाला, भरपूर वेळ झालेला आहे.
अशा प्रकारचा खेळ आपण कितीतरी इंटरनॅशनल सामन्यामध्ये पाहिलेले आहेत. जोपर्यंत डोळस पडत नाही तोपर्यंत तुम्हाला फलंदाज बाद दिला जात नाही आणि तेच आंतरराष्ट्रीय स्तरावरीलच नियम या ठिकाणी नियमावली आपल्याला पाहायला मिळते. थर्ड अंपायर थ्रो गोलंदाज म्हणून. चला, खरं तर या गोलंदाजावर आक्षेप घेतला गेला आहे की हा गोलंदाज फिकी गोलंदाजी करतोय की थर्ड अंपायरला पाचारण केलं गेलंय. इतनच ठीक आहे. नक्कीच प्रत्येक चेंडू चेक केला जाईल. उंच मारलेला हा फटका या ठिकाणी झेलचा. बघूया क्षेत्ररक्षक मात्र धावताना दिसतो या ठिकाणी. चांगला प्रयत्न आणि मात्र झेल मात्र या ठिकाणी भूमीला दान झालेला आहे. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी होता. बघूया चांगला प्रयत्न होता. खरं म्हणजे चिखल आहे, गवत वाढलेलं आहे आणि अशा ठिकाणी सातत्याने पाय हा घसरून पडण्याची शक्यता असते. तरी सुद्धा खूप चांगला प्रयत्न केला त्या ठिकाणी आणि धावसंख्या या ठिकाणी आता पाहिजे. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता नेरे संघाला जिंकण्याकरता. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता आणि वेगळा व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळतं दीप याच्या गोलंदाजीतून. पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली गेली आणि दुसऱ्या चेंडूवर 2 धावा दिल्या गेल्यात. अशापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत. तिसरा चेंडू दीप याचा. बॅटची कडा घेऊन या ठिकाणी चांगला प्रयत्न होता. डाय मारण्याचा प्रयत्न अतिशय चांगलं. स्तुती करावी तेवढी कमी आणि टाळ्यांनी नक्कीच त्याच्या या कौतुक केलं जाते यष्टीर सगळं. मी मगाशी म्हटलं होतं ह्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये गोलंदाजी करताना. खरं तर आता तर शेवटच्या क्षणामध्ये जखडून ठेवलंय. 4 षटकं टाकली गेली, त्या षटकामध्ये हवी ठरलं होतं हे फलंदाज. मात्र ह्या षटकामध्ये मात्र थोडंसं कुठेतरी दडपण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 3 चेंडू जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 19. खरं तर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला या ठिकाणी मिळते. तीन चेंडू जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गुणच्या मार्कवर दीप. त्याच पाहिजे चेंडू मात्र उंच मला फटका. चेंडू वेध घेतोय सी मार्शा. चेंडू देऊन जाईल 6 धावांचा षटकार. क्या बात आहे. अतिशय सुंदर अशी नजाकत भरी अशी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते की थोडस 1 धाव मला वाटतं जास्त या ठिकाणी बघितलं गेलं तर 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. जर एखादा चेंडू वाईट पडला, नो जर पडला आणि त्याच्यानंतर जर 2 षटकार लगावले गेले तर नेरे संघाला नक्कीच जिंकण्याचा चान्स आहे. पण क्रिकेट आहे आणि कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. क्रिकेट असा खेळ आहे की कधी काय होऊ शकतं बघूया. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. नावडे वर्सेस नेरे संघामध्ये हात चाललेला एक जबरदस्त थरारक सामना. नावडे संघाने प्रथम फलंदाजी करून 85 धावा काढल्या आणि 86 धावांचा टार्गेट ठेवलं होतं या ठिकाणी नेरे संघापुढे. नेरे संघ चांगली वाटचाल करत होता, मात्र थोडंसं कुठेतरी जखडून ठेवण्याचं, बांधून ठेवण्याचं काम मात्र या ठिकाणी या पठ्ठ्याने अर्थातच दीपने केलेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. सेकंडला चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. क्या बात है. आता ह्या बघितलं तर आपण चेंडूला थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. फलंदाज जागेवर राहिला. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र शॉट थर्डमॅनच्या दिशेने गेला आणि चेंडू मध्ये 1 धाव मिळते या ठिकाणी. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. जवळजवळ पारडं झुकलेलं आहे या ठिकाणी नावडे संघाच्या बाजूने. नावडे संघ नक्कीच या ठिकाणी बघूया जल्लोष साजरा करतोय का, विजय साजरा करतोय का. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये काय होऊ शकतं क्रिकेटमध्ये, कधी पटकन कोणाचंही पारडं जड होऊ शकतं. त्याकरता 9 चेंडू पडायला हवेत, वाईट पडायला हवेत. पण बघूया एक चांगला गोलंदाज आहे दीप. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी झाली. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 1 चेंडू जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता. लास्ट चेंडू. हो क्या बात है. मस्त मारला हा जोरदार फटका. पण या जोरदार फटके 6 धावा मिळतील, पण विजय मात्र नक्कीच या ठिकाणी मिळणार नाही. अशा तऱ्हेने या ठिकाणी नावडे संघ मात्र या ठिकाणी जिंकलेला आहे. नावडे संघाचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन. नेरे संघाचे अभिनंदन. खूप चांगला खेळ खेळत विजयाच्या जवळपास आला होता, पण
कोणीतरी एकच संघ जिंकतो आणि एक हारतो आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी नावडे संघ मात्र या ठिकाणी विजय झालेला आहे. पुढील स्पर्धेसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. यापुढील सामना होईल गौरी स्पोर्ट्स उळवे वर्सेस माऊली प्रसाद सुकापूर या दोन संघांमध्ये आणि अतिशय चांगलं असं गुणलेखनाचं काम उमेश भोर यांच्या माध्यमातून किरण दळवे यांच्या मधून लाईव्ह प्रक्षेपण पाहतो. पीटीसीचे फाउंडर संदीपजी वास्कर आमचे परम मित्र